झी 24 तास एक पाऊल पुढे. ते आयपीएल मिळालं तर आयपीएलचा जर प्रभाव कमी होत असेल तर मला असं वाटत नाही की ती शोकांतिका आहे. आयपीएलची शोकांतिका आहे पण क्रिकेट जाणणाऱ्या माणसांच्या दृष्टीने ती चांगली बाब आहे असंच म्हणावं लागेल. आणि जे होतंय ते चांगलं होतंय अगदी चंद्रशेखर संत, यातला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की या आयपीएल मधलं स्पॉट फिक्सिंग जे आता बाहेर आलंय की ज्याची दररोज माध्यमातून चर्चा चालू आहे, आम्ही ज्याच्यावर अनेक कार्यक्रम केले, त्याला जबाबदार असणाऱ्या एन श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा का, हा खरा सवाल आहे. बघूया या विषयावर क्रिकेटशी संबंधित असलेल्या राजकारण्यांनीच अखेर तोंड उघडून काय मत व्यक्त केलं. जहां एक टीम प्रश्न के कटघरे में खड़ी हो चुकी है, जहां एक व्यक्ति विशेष जो एक परिवार के सदस्य कटघरे में खड़े किए गए हैं, तो अगर कोई व्यक्ति उस व्यक्ति या उस टीम के साथ जुड़ा हुआ हो तो जरूर उसे अपने पद को त्याग करके जब तक इंक्वायरी पूरी तरह से खत्म ना हो मैं उचित समझता हूं, क्योंकि जवाबदेही और पारदर्शिता के आधार पे यही होना चाहिए. जांच के दौरान इस प्रक्रिया से अगर वो अपने आप को अलग रखें तो बेहतर होगा. उनको सुझाव दिया, अब वो इस पे अपना जो भी निर्णय निश्चित रूप से विचार विमर्श करेंगे, क्योंकि हमारे लिए क्रिकेट बोर्ड की इमेज, और वो इलेक्टेड प्रेसिडेंट है और उनका ये कहना है कि उनका कोई इसमें दोष नहीं, उनकी कोई गलती नहीं, उन्हें कोई किसी चीज की सजा दी जा रही. वो एक उनका अपना विचार है, उनको ये सुझाव दिया है और हम ये चाहते हैं कि इसकी पूरी तरह निष्पक्ष जांच हो और जिसकी भी गलती हो उसको पूरी कड़ी से कड़ी सजा दी जाए. या सगळ्या गोष्टीचं एकदा डिटेल इन्व्हेस्टिगेशन व्हावं, वस्तुस्थिती समोर यावी, कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्या संबंधीची कारवाई व्हावी. या सगळ्याची निष्पक्षपाती चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशा प्रकारचे स्पष्ट मतं आपल्याकडे ज्योतिरादित्य सिंधिया, राजीव शुक्ला आणि त्याहीपेक्षा माननीय शरद पवार यांनी व्यक्त केले आहेत. हाच प्रश्न घेऊन मी जातोय चंद्रशेखर संत यांच्याकडे. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा का? नाही, खरं म्हणजे नीतिमत्ता, नैतिक मूल्य आणि एक साधन शुचिता या शब्द आहेत हे आता मुळे इतिहास जमा झालेत किंवा डिक्शनरीतनं बाहेर फेकले गेलेत. आणि श्रीनिवासन आपण म्हणतो की सगळ्यात कातडी कोणाची घट्ट असते किंवा कठीण असते किंवा वाईट असते तर गेंड्याची कातडी. हे जे राजकारणी असतात त्यांचा आपण उल्लेख होतो, त्यांची गेंड्याची कातडी आहेत, त्यांना कसाच काही फरक पडत नाही. पण गेंड्याच्या कातडीपेक्षाही अधिक कुठेतरी मजबूत टणक अशी कातडी असावी ती श्रीनिवासनची आहे. कारण खरं त्यांनी केव्हाच राजीनामा द्यायला पाहिजे होता. त्यांच्यावर जे आरोप होत आहेत, त्यांच्याविषयी जे बोललं जातंय हे सगळं लक्षात घेतलं तर कोणीतरी असतं तरी म्हटलं असं हा राजीनामा घ्या, मी इकडनं थोडं दूर होतो आणि जर माझ्यावरची जर ही आपत्ती टळली तर पुन्हा मी आहेच तिकडे. आता एक आहे की श्रीनिवासांना बीसीसीआय त्याला काढू शकत नाही, कारण 3/4 म्हणजे 3/4 मेजॉरिटी लागते. 30 सदस्य आहेत, 30 पैकी जवळजवळ 24 किंवा 23 सदस्य त्यांच्या विरुद्ध जर गेले तर आणि तरच त्यांची अकालपट्टी होऊ शकते, गच्छंती होऊ शकते. ते होणं कठीण आहे, कारण श्रीनिवासांनी सगळ्यांनाच आपल्या जाळ्यात पकडलेलं आहे. आणि श्रीनिवासांनी जी काही पैशाची खैरात केली आहे तेव्हा आज क्रिकेटपटू गप्प आहेत, इतर लोक संघटक गप्प आहेत, काही तोंड आता उघडायला लागले. अत्यंत घणाघाती मत चंद्रशेखर संत तुम्ही व्यक्त केलंय की 30 पैकी 25 सदस्य ज्यांच्यावर या क्रिकेटची मदार आपण सोपवलेली अत्यंत विश्वासानं, ते सुद्धा या क्रिकेटच्या जाळ्यात अडकलेले आहेत, त्या मोहजाळात अडकलेले आहेत, त्यांच्यावर पैशाची खैरात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ते या सर्व भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करतायत. कितीही मोठा भ्रष्टाचार समोर आला, कितीही मोठं स्पॉट फिक्सिंग आलं तरी सुद्धा ते आपल्या अध्यक्षाविरुद्ध बोलणार नाहीत, अशी परिस्थिती होती. त्याचाच परिणाम म्हणून की काय, आपल्याकडे आपली दैवत असलेले अनेक माजी क्रिकेटपटू, खेळाडू करोडो रुपयाची कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे गप्प होते आणि त्यामुळे श्रीनिवासन यांची कातडी आतापर्यंत बचावली गेली. परंतु त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारचे स्पष्ट संकेत राजकारणात असलेल्या परंतु क्रिकेटमधून प्रशासक म्हणून आलेल्या शरद पवार, ज्योतिरादित्य सिंधिया आणि राजीव शुक्ला यांनी व्यक्त केली आहेत. विनायक सामंत, काय सांगाल तुम्ही? नाही, खरी गोष्ट आहे. जेव्हा तुमच्यावरती बोटं जेव्हा कोणी उघडतं तेव्हा तुम्हाला त्याचा जबाब द्यावा लागतो आणि तो जर तुम्ही नाही दिला तर तुम्ही दोषीच ठरवले जाता. त्याच्यामुळे मला वाटतं की यांनी ताबडतोब राजीनामा आधीच द्यायला पाहिजे होता. आणि जसं ज्या विचारवंतांनी सांगितलंय की त्यांचं जे क्लिअर झालं असतं की मग त्यांनी परत आपल्या मूळ पदावरती ते आले असते आणि किंबहुना त्यांना त्या चांगल्या मानाने त्यांनी परत बोलवलं असतं जर त्यांना क्लीन चिट मिळाली असती तर. पण माझ्या मते नक्कीच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता असं स्पष्ट मत आपल्याकडे चंद्रशेखर संत आणि विनायक सामंत यांनी व्यक्त केलेलं आहे. आज रोखठोक प्रश्न सुद्धा हाच होता, जनतेला आम्ही हाच प्रश्न विचारला. बघूया कौल जनमताचा काय आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा का?
78.57% लोक असं म्हणतायत, जनता असं म्हणते होय त्यांनी राजीनामा द्यावा, तर 21% लोक असं म्हणतायत नाही त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. प्रेक्षको, आम्ही या विषयावर अनेक कार्यक्रम केले, IPL ला दुष्काळाशी जोडलं. त्याहीपेक्षा सुद्धा आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की या IPL मध्ये कोणत्याही प्रकारचं क्रिकेट नाही, याच्यात एंटरटेनमेंट सुद्धा नाही, हा फक्त जुगार आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगत होतो. दुर्दैव एवढं की आमची ही भविष्यवाणी खरी करण्यासाठी इतके कसोशीनं सगळ्यांनी प्रयत्न केले असतील याचा आम्हाला सुतराम अंदाज नव्हता. आज IPL ज्याच्यावरून तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असं सांगितलं जात होतं, त्या क्रिकेटनं तरुणांना कोणत्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं? आज आम्ही हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमधनं कायमचा गमावला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेच झालं झहीर खानचं, तेच झालं इरफान पठाणचं. ही मंडळी IPL मुळे क्रिकेटमधून, कसोटी क्रिकेटमधून जे जेंटलमन्स क्रिकेट होतं, ज्या फॉर्मॅटमध्ये कुठल्याही प्रकारच्या फ्रॉडची शक्यता नव्हती किंवा कमी होती, तिथे मात्र हे आता खेळताना दिसत नाहीत. देशाची कॅप घालण्याकरता ज्या सुनील गावस्करांनी, माधव मंत्रींनी एका कॅपसाठी आपल्या भाच्याला खेळायला लावलं, ती कॅप आता आम्हाला घालावीशीच वाटत नाही, तर लाखो जनतेला आम्हाला टोप्या घालाव्याशा वाटतात. हे या देशाचं दुर्दैव. या देशाचं दुर्दैव आलं ते या IPL मुळे, यात इन्व्हॉल्व असलेल्या सर्व टीमच्या मालकांमुळे, त्यातल्या बुकिंगमुळे. त्यांनीच आम्हाला नवीन गाणं शिकवलं, होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा होती नो, खेळाडू, बुकी आणि राजकारणी. हीच खरी IPLची शोकांतिका. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चंद्रशेखर संत, विनायक सामंत आणि राजन नायर या तिघांचे आभार. आमच्या रोखोक या कार्यक्रमाचा हा नवा फॉर्मॅट आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.